गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण टीवाय बेस कम्प्युटर सायन्स मध्ये पेपर इंटरनेट प्रोग्रामिंग फर्स्ट ह्या पेपर मधील पहिला चॅप्टर आज पाहणार आहोत आपण इंट्रोडक्शन टू वेब टेक्निक. मग आपण इंटरनेट प्रोग्रामिंग फर्स्ट मध्ये ह्या चॅप्टर मध्ये आपण वेब टेक्निक पाहणार आहोत. म्हणजेच आपण वेब ऍप्लिकेशन पाहणार आहोत. किंवा वेब ऍप्लिकेशन काय असतं ते समजून घेणार आहोत. मग वेब ऍप्लिकेशन कशा प्रकारचं काम करतो, त्याचा यूज काय, त्याचा फायदा काय, त्याचा डिसएडव्हांटेजेस काय, ह्या सर्व गोष्टी आपण आज या वेब ऍप्लिकेशन मध्ये पाहणार आहोत. परंतु वेब ऍप्लिकेशन मध्ये डिस्कशन करत असताना आपण वेब ऍप्लिकेशन किंवा विंडोज ऍप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही एफआय ऍप्लिकेशन घेतलं होतं त्यावेळेस आपण बऱ्याच गोष्टी आपण त्यावेळी डिस्कशन केलं होतं. म्हणजे विंडोज ऍप्लिकेशन काय असतं किंवा वेब ऍप्लिकेशन काय असतं. आज आपण टीवाय आल्यानंतर आपल्याला वेब टेक्निक आहे. मग ह्या वेब टेक्निक मध्ये आपण नेमकं कशा प्रकारचं काम करायचं, वर्क करायचं किंवा कशा प्रकारचं प्रोग्रामिंग करायचं किंवा कोणत्या टाईपची लँग्वेज आपण ह्या वेब ऍप्लिकेशन मध्ये यूज करणार आहोत. तर विंडोज ऍप्लिकेशन मध्ये आणि वेब ऍप्लिकेशन मध्ये काय फरक आहे. विंडोज ऍप्लिकेशन लिमिटेड नेटवर्क फर्स्ट हा जो विंडोज ऍप्लिकेशनचा जो डिसएडव्हांटेजेस आहे तो काय असणार आहे, वेब ऍप्लिकेशनचा ऍडव्हांटेजेस असणार आहे. विंडोज ऍप्लिकेशन मध्ये एका मशीनवरती आपण ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतो. त्याचा डेटा स्टोर त्या मशीनवर असेल किंवा त्या पीसीवर असेल. किंवा जर आपण एक 10 मशीन किंवा एक 50 मशीन किंवा एखादं नेटवर्क तयार केलं तर तेवढ्या पुरतं आपण त्याला काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. दॅट इज अ लिमिटेड नेटवर्क ह्या विंडोज ऍप्लिकेशन. परंतु आज जग वर्ल्ड इज फास्ट झाल्यामुळे कम्युनिकेशन वाढलं. मग कम्युनिकेशन बेटर होण्यासाठी आपल्याला विंडोज ऍप्लिकेशनची गरज न पडता आपल्याला एक नवीन ऍप्लिकेशन तयार करण्याची गरज पडली, ते म्हणजे वेब ऍप्लिकेशन्स. मग ह्या वेब ऍप्लिकेशन मध्ये कशा टाइप मध्ये आपण काम करणार आहोत, वर्क करणार आहोत, स्टडी करणार आहोत, लर्न करणार आहोत. तर वेब ऍप्लिकेशन मध्ये लिमिटेशन नसेल नेटवर्क. इट इज अ मॅसिव्ह डिस्ट्रीब्युटेड. विंडोज ऍप्लिकेशन प्लॅटफॉर्म फक्त एखाद्या मशीन वरती किंवा लिमिटेड नेटवर्क साठी आपल्याला तयार करून दिलेला आहे. परंतु वेब ऍप्लिकेशन मध्ये आपण असा प्लॅटफॉर्म तयार करणार आहोत की तो कसा असेल, बेटर कम्युनिकेशन किंवा मॅसिव्ह डिस्ट्रीब्युशन असेल. किंवा फॉर एक्झाम्पल आपण एखादं वेब ऍप्लिकेशन यूज करतो फेसबुक सर्व्हर. ह्या फेसबुकचं ऍप्लिकेशन किंवा त्याचा सर्व्हर अमेरिकेतील एका राज्यात आहे आणि त्याचा ऍक्सेस आपण श्रीमंतीत बसल्या काय करू शकतो, आपण घेऊ शकतो. इट इज कॉल्ड वेब ऍप्लिकेशन. देयर इज अ बेटर कम्युनिकेशन. तर ह्या वेब ऍप्लिकेशन मध्ये आपण कशा प्रकारचं वेब ऍप्लिकेशन तयार करणार आहोत, कशा प्रकारचं बिल्ड करणार आहोत, त्याची आपण आज तयारी करणार आहोत. तर वेब ऍप्लिकेशन इट इज अ बेटर कम्युनिकेशन. फक्त कम्युनिकेशन होतं तर मॅसिव्ह डिस्ट्रीब्युशन किंवा मॅसिव्ह नेटवर्क मध्ये आपण काय करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. म्हणजेच कम्युनिकेशन करणं म्हणजे नेमकं काय, तर फाईल ट्रान्सफर करणं, स्टोअर करणं, ब्राउज करणं, स्ट्रीमिंग करणं किंवा तुम्ही व्हिडिओ पाहता, ह्या सर्व गोष्टी आपण इंटरनेटच्या द्वारे करतो. तर नेक्स्ट ह्या वेब ऍप्लिकेशन किंवा ह्या वेब टेक्निक मध्ये आपण अंडरस्टँडिंग करून घेत असताना आपण ह्या वेब ऍप्लिकेशन मध्ये बरेच टॉपिक आपण पाहणार आहोत. इंटरनेट म्हणजे काय असतं, त्यानंतर वेब ब्राउझर काय असतो किंवा वेब सर्व्हर काय असतो किंवा HTTP म्हणजे काय असतं. परंतु एक थोडासा वेब ऍप्लिकेशन मध्ये आणि वेबसाईट याचा थोडासा आपण एक डिफरन्स पाहू. वेब ऍप्लिकेशन आणि वेबसाईट इज द सेम. दोन्ही पण सारखेच आहेत. वेब ऍप्लिकेशन म्हणजे काय, वेबसाईट. वेबसाईट म्हणजे काय, वेब ऍप्लिकेशन्स.
वेबसाईट तयार करत असताना यांच्यामध्ये थोडासा एक मायनर डिफरन्स आहे. तो बऱ्याच जणांना माहीत नसतो किंवा स्टडी करून घेण्याचा प्रयत्न करत नाही. वेबसाईट बनवली, वेब ॲप्लिकेशन बनवलं, परंतु मी वेबसाईट तयार करत असताना कोणत्या टाईपचा डेटा किंवा कोणत्या टाईपचं कलेक्शन तयार करून किंवा एखाद्याच्या रिक्वायरमेंटनुसार मी कशा टाईपची वेबसाईट तयार करत आहोत, मग त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे कंटेंट आहे हे समजल्यानंतर तुम्हाला कळलं की वेबसाईट आणि वेब ॲप्लिकेशनमध्ये काय फरक आहे. सिंपल, वेब ॲप्लिकेशन म्हटल्यानंतर Amazon वेबसाईट, बरोबर, अथवा ॲप्लिकेशन म्हणतोय वेबसाईटला म्हणतोय, बरोबर. परंतु वेबसाईट तयार करत असताना किंवा वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना त्या वेबसाईटचा आपण ॲप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करत आहोत. पण कन्वर्ट कसं करत आहोत, त्याच्यामध्ये कंटेंट कोणत्या टाईपचे आहे. Amazonमध्ये ऑल टाइप्स ऑफ डेटा त्याच्यामध्ये एंटर असतो. मग एखाद्याला खरेदी करायचं असेल, एखादा परचेस करायचा असेल, एखाद्याला विक्री करायची असेल, तर ह्या सर्व कंटेंट किंवा बिलिंग असेल, हे सर्व कंटेंट त्या वेब ॲप्लिकेशन मध्ये होतात. म्हणजे आजचा डेटा आला, किती आला, रोजच्या रोज किती येतो, डेली अपडेटेड, इट्स डायनामिकली अपडेटेड त्या ॲप्लिकेशन मध्ये कंटिन्युअसली होत असतो. जर अशा टाईपचे ॲप्लिकेशन तयार करत असेल तर त्याला खर्च सुद्धा जास्त येतो. त्याला आपण ई कॉमर्स म्हणतो. जर एखादी वेब ॲप्लिकेशन तयार करत असेल, म्हणजे एखादी वेबसाईट तयार करत असेल, म्हणजे वेबसाईटचं कन्वर्जन आपण वेब ॲप्लिकेशनमध्ये करतोय, तर ह्याला बराच खर्च येतो. काय ॲप्लिकेशन 50,000पासून 10 लाखापर्यंत एखाद्या कोटीपर्यंत जाऊ शकतात. पण तो सिंपल साधी वेबसाईट तयार करायला गेलो एक 4 ते 5 हजारामध्ये आपण वेबसाईट तयार करू शकतो. मग कोणत्या टाईपची वेबसाईट, इट सिंपल, की नुसतं त्यामध्ये काय असेल, स्टॅटिस्टिकली डेटा असेल, एकदा एंटर केला तो राहील, युजर पाहिजे, कस्टमर पाहिजे, कुणीही पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये डायनामिकली चेंजेस होणार नाही. इट इज अ सिंपल वेबसाईट. आणि ॲप्लिकेशन म्हटलं की त्याच्यामध्ये काय कंटेंट चेंज असतात, डायनामिकली चेंज करू शकतो आपण. ह्या गोष्टी आपण ह्या वेब टेक्निकमध्ये, ह्या वेब ॲप्लिकेशनमध्ये, ह्या प्रोग्रामिंगमध्ये आपण पाहणार आहोत. तर वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना आपल्याला कोणते कंटेंट्स आपल्याला गरजेचे आहे किंवा इट इज अ सिंपल किंवा गरज कोणती. मला एक वेब ॲप्लिकेशन तयार करायचं असेल तर वेब ॲप्लिकेशन किंवा त्याला आपण काय म्हणतो, वेबसाईट इज एक्झिक्यूट ऑन इंटरनेट. वेब ॲप्लिकेशन हे कशावर एक्झिक्यूट होतं, इंटरनेटवर होतं. म्हणजेच काय, आपण एक ॲप्लिकेशन यूज करतो, ब्राउझर. ओके, त्या ब्राउझरवर आपण एक्झिक्यूट करतो की इंटरनेटवर जे एक्झिक्यूट होतं, जे पेज इंटरनेटवर एक्झिक्यूट होतं, जे पेज रन होतं, त्यालाच आपण वेब ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट म्हणतो. मग मला वेब ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट एक्झिक्यूट करण्यासाठी मला इंटरनेटची गरज आहे, मला ब्राउझरची गरज आहे, मला सर्व्हरची गरज आहे, मला एखाद्या प्रोटोकॉलची गरज आहे. तर आपण हे 3 ते 4-5 पॉईंट आपण आज ह्या वेब ॲप्लिकेशनमध्ये किंवा ह्या इंट्रोडक्शन वेब टेक्निकमध्ये आज पाहणार. तर फर्स्ट पॉईंट, इंटरनेट. फर्स्ट आपण डिस्कशन करणार आहोत की इंटरनेट म्हणजे काय. द इंटरनेट इज ऑल्सो कॉल्ड वेब. व्हॉट डू मीन बाय वेब इन मराठी? जाळ, बरोबर. तर आपण आज इंटरनेट. इंटरनेट म्हणजे काय, द इंटरनेट इज ऑल्सो कॉल्ड वेब. वेब म्हणजे काय, तर जाळ, बरोबर. मग इंटरनेटचा यूज कशासाठी होतो? इट इज अ मॅसिव्ह डिस्ट्रीब्युटेड काय मॅसिव्ह डिस्ट्रीब्युटेड करणार आहोत, कम्युनिकेशन्स.
कशा प्रकारचं तर कम्युनिकेशन. अजून याच्यामध्ये इंटरनेटचा यूज करत असताना आपण काय यूज करणार आहोत. मी ब्राउझिंग करू शकतो, मी सफरिंग करू शकतो, मी डेटा शेअर करू शकतो, मी डेटा स्ट्रीम करू शकतो, डेटा स्टोर करू शकतो, डेटा रिट्रीव करू शकतो. हे सर्व काम आपण इंटरनेटच्या थ्रू करतो. इंटरनेट फक्त आपल्याला समजलं पाहिजे की इट इज अ वेब. वेब म्हणजेच काय तर जाळ. इट इज अ मॅसिव्ह डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क. आज मी इथं बसून अमेरिकेशी कम्युनिकेशन करू शकतो, इंग्लंडशी कम्युनिकेशन करू शकतो, राज्यातील जिथं जिथं युजर्स आहेत किंवा कस्टमर्स आहेत किंवा एक युजर आहे, हे सर्व आपण इंटरनेटच्या माध्यमातून जोडले गेलेले आहोत. म्हणजे एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये आपण जॉईन करण्याचं काम किंवा कनेक्शन करण्याचं काम इंटरनेट करतं. म्हणजे आपलं वेब ॲप्लिकेशन एक्झिक्यूट होत असताना इंटरनेटवर होतं. इंटरनेटवर होतं म्हणजेच काय तर वेगवेगळ्या नेटवर्कमध्ये आपण कनेक्ट करून एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतो. म्हणून आपल्याला आवश्यकता कशाची आहे. स्टार्टिंग मला एक ॲप्लिकेशन तयार करायचं असेल तर मला इंटरनेट माहिती असेल. जर मला इंटरनेटच माहित नसेल तर वेब ॲप्लिकेशन तयार करण्यात काहीच मजा नाही. ठीक आहे. परंतु इंटरनेट मी यूज करत असताना नुसतं इंटरनेटचा यूज होईल का तर मला डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वेब ॲप्लिकेशनमध्ये मला एखादा प्रोटोकॉल पाहिजे की त्या प्रोटोकॉलचं काम कम्युनिकेशन करण्याचं असतं किंवा डेटा ट्रान्सफर करण्याचं काम करतो. एका युजरकडून मेनी युजरकडून ट्रान्सफर करण्यासाठी किंवा 1 to 1 किंवा 1 to मेनी कम्युनिकेशन मला डेटा ट्रान्सफर करायचं असेल तर मला प्रोटोकॉलची गरज असते. ह्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला नेटवर्किंग आहे, त्याच्यामध्ये हे प्रोटोकॉल्ससाठी मेनी टाइप्स ऑफ प्रोटोकॉल आहेत. पॉप नावाचा प्रोटोकॉल आहे, एसएमटीपी नावाचा प्रोटोकॉल आहे, त्यानंतर मोस्ट ऑफ द पॉप्युलर एचटीटीपी नावाचा प्रोटोकॉल आहे. तो आज आपण एचटीटीपी काय असेल ते पाहू. नेक्स्ट वेब ॲप्लिकेशन मध्ये नेक्स्ट पॉइंट आपण फर्स्ट पॉइंट पाहिला इंटरनेट, नेक्स्ट पॉइंट पाहिजे आपला एचटीटीपी. सेकंड पॉइंट एचटीटीपी बेसिक. HTTP stand by Hypertext Transfer Protocol. HTTP म्हणजे काय stand by the Hypertext Transfer Protocol. वेब ॲप्लिकेशन तयार करत असताना मला इंटरनेटची गरज आहे, परंतु इंटरनेट म्हणून मी जोपर्यंत ॲड्रेस टाकत नाही, जोपर्यंत प्रोटोकॉल टाकत नाही, तोपर्यंत माझा इथला डेटा दुसरीकडे जाणार नाही, दुसरीकडचा डेटा माझ्यापर्यंत येणार नाही. ते काम एचटीटीपी करतो. एचटीटीपी इज मोस्ट पॉप्युलर प्रोटोकॉल इन इंटरनेट. इंटरनेटमध्ये इंटरनेटचा यूज करत असताना डेटा ट्रान्सफर करण्यासाठी एचटीटीपी इज अ मोस्ट पॉवरफुल किंवा मोस्ट पॉप्युलर प्रोटोकॉल इन इंटरनेट. एचटीटीपीचा यूज मी डेटा ट्रान्सफर करण्यासाठी यूज ऑफ डेटा ट्रान्सफर म्हणून त्याला काय म्हटले हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. डेटा ट्रान्सफर करण्याचं काम हा एचटीटीपी करणार आहे. नेक्स्ट एचटीटीपी इज
स्टेटलेस प्रोटोकॉल. एक्झाम मध्ये किंवा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर बऱ्याच वेळी तुम्हाला HTTP वर क्वेश्चन विचारत असताना HTTP काय असं हा सिंपल क्वेश्चन झालेच, परंतु तुम्हाला सिंपल साधा क्वेश्चन विचारला होता की HTTP इज अ स्टेटलेस प्रोटोकॉल, येस ऑर नो, और ट्रू और फॉल्स. तर HTTP इज स्टेटलेस प्रोटोकॉल, येस. काय रिझन असेल त्याचं HTTP स्टेटलेस असण्याचं कारण? HTTP मोस्ट पॉप्युलर का किंवा HTTP स्टेटलेस प्रोटोकॉल का? ज्या वेळेस मी एखादी ब्राउझरवरून किंवा एखादा पेज मी काय करतोय, रिक्वेस्ट पाठवतोय. काय रिक्वेस्ट पाठवतोय? एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट मी पाठवली, इट इज अ पेज. ही रिक्वेस्ट मी पाठवल्यानंतर ती HTTP च्या थ्रू जाणारे सर्व्हर आणि तो सर्व्हर चेक करत वेगवेगळे आहे का, येस चेक करत येस आहे आणि तो काय करत पुन्हा आपला रिस्पॉन्स पाठवून. हे काम HTTP करतो, परंतु इट इज अ लिमिटेशन्स किंवा इट इज अ स्टेटलेस. व्हाय? द स्टेटलेस HTTP काय करतो, एक रिक्वेस्ट पाठवल्यानंतर एका वेळेस एकच रिक्वेस्ट तो काय करतो, ऍक्सेप्ट करतो. एक रिक्वेस्ट पाठवल्यानंतर पुन्हा रिटर्न येत असताना किंवा परत दुसरी पाठवायची असेल तर पहिली रिक्वेस्ट काय होते, डिस्कनेक्ट होते. HTTP इज ओनली सपोर्ट वन कनेक्शन्स, ओनली वन सपोर्ट, दॅट इज कॉल्ड HTTP इज स्टेटलेस प्रोटोकॉल. एका वेळेस एकच रिक्वेस्ट पाठवली जाते, त्यानंतर तो काय होतो, डिस्कनेक्ट होतो, पुन्हा ती रिक्वेस्ट सेंड केली जात नाही. जर तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट किंवा पुन्हा एखादं वेब पेज ओपन करायचं असेल तर पुन्हा तुम्हाला HTTP थ्रू रिक्वेस्ट सेंड करावी. म्हणजे एका वेळेस एकच मी रिक्वेस्ट पाठवू शकतो. म्हणजे मला एखादा डेटा रीड करायचा असेल किंवा फेच करायचा असेल किंवा मला रिट्रीव्ह करायचा असेल तर एक रिक्वेस्ट पाठवली, ती जाईल चेक करत आहे का, पाठवून देईल. पुन्हा मला दुसऱ्या केल्या का रिक्वेस्ट पाठवायची असेल पुन्हा काय करायला, पुन्हा नवीन रिक्वेस्ट मला काय करायला लागते, सेंड करायला लागते. दॅट इज कॉल्ड HTTP इज स्टेटलेस प्रोटोकॉल. सध्या हे समजून घेत असताना फक्त HTTP चा यूज काय आहे, इट इज अ प्रोटोकॉल. तो फक्त काय प्रोटोकॉल आहे, काय काम करतो, तर डेटा ट्रान्सफर करण्याचं काम करतो. एवढं जरी आपल्याला माहित असलं तरी ओके, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक, वेब ब्राउझर. तुम्ही बरेच जण ब्राउझर यूज करत असतात. मोझिला असेल, क्रोम असेल, सफारी असेल, आपले इंटरनेटचा एक्सप्लोरर असेल, हे सर्व ब्राउझर तुम्ही काय करता, यूज करता. परंतु हा ब्राउझर काय आहे, इट इज अ ऍप्लिकेशन. इट इज अ ऍप्लिकेशन म्हणजे काय, इट इज अ सॉफ्टवेअर. म्हणजे तुमच्यासारख्या आयटीच्या विद्यार्थ्यांनी किंवा आयटी मध्ये किंवा काम करत असणाऱ्या किंवा आयटी फील्डमधल्या कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तयार करणारा सॉफ्टवेअर इज अ ब्राउझर. ह्या ब्राउझरचं काम काय, एक्झिक्युशन करणं किंवा रिक्वेस्ट सेंड करणं. कारण वेब ब्राउझर इंटरनेटद्वारे एक्झिक्युशन. मग इंटरनेट हे फक्त कम्युनिकेशन करण्याचं काम करतं, त्याच्यावर ते कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला ब्राउझरची गरज आहे. म्हणजे माझं प्रत्येक ऍप्लिकेशन हे एक्झिक्यूट होत असताना मी इंटरनेटवर न म्हणता वेब ब्राउझरवर एक्झिक्यूट होतं. म्हणजे कशावर होतं, वेब ऍप्लिकेशनवर किंवा वेब सॉफ्टवेअरवर काय होत असतं, ते एक्झिक्यूट होत असतं. इंटरनेटचं काम काय, फक्त कम्युनिकेशन करून देणं बस. नेटवर्क एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये जोडण्याचं काम इंटरनेट करतं. त्याला सपोर्ट कोण करतं, तर ब्राउझर करतो. एखादी रिक्वेस्ट पाठवली मी तर ती सर्व्हरला जाणार. मग आपण सर्व्हरला जाण्याऐवजी आपण आधी ब्राउझर म्हणजे काय, क्लायंट. हा क्लायंट असणार. आपण क्लायंट थ्रू काय करत असतो, आपण रिक्वेस्ट सेंड करत असतो कोणाला, तर सर्व्हरला. सर्व्हर कुठं असं, मी फेसबुकवर तिथं काहीतरी टाईप केलं किंवा राईट केलं किंवा चॅटिंग केलं तर तिकडं जातं, सर्व्हरला जातं. सर्व्हरकडून रिक्वेस्ट येते,
रिक्वेस्ट पाठवली ती सर्व्हरकडे जाते आणि ते सर्व्हरकडून डेटा पेजेस ओपन होतात आणि त्या प्रकारे रिस्पॉन्स येतो. ह्या प्रोसेसमध्ये ही प्रोसेस नुसती आपल्याला पाहिजे नाही या वर्षी, ही ऍक्च्युअल प्रोसेस आपल्याला करायची, कशा प्रकारचा डेटा जातोय, कशा प्रकारचा रिट्रीव्ह होतोय, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या वेब टेक्निकमध्ये किंवा ह्या वेब ऍप्लिकेशनमध्ये मानतो. इन पेज लक्षात घ्या, पेज इथून पुढे स्टडी करत असताना, अभ्यास करत असताना वेब ऍप्लिकेशन म्हटलं मी काय काम केलं तर कशा टाइपचे पेजेस तयार केलं, पेजेस म्हणायचं. पेजेस जे पेज ब्राउझरवर एक्झिक्यूट होतं त्याला पेज म्हणायचं. मी हाय म्हटलं ते रन केलं, इट इज वेब पेज. तुमचं बिलिंग असेल किंवा कोणती वेबसाईट तयार केली की जे आपण पेजेस तयार करतो त्याला वेब पेजेस म्हणतो. इट इज म्हणून वेबसाईटला काय म्हणते, वेबसाईट इज अ कलेक्शन ऑफ पेजेस किंवा फाईल किंवा डॉक्युमेंट्स. ह्या पुढे सुरू असतील, सर्व्हर असतील. तर ब्राउझरचं काम काय तर एक्झिक्युशन करणं, रिक्वेस्ट सेंड करणं किंवा आपण त्याला काय म्हणतो इज अ सॉफ्टवेअर. म्हणजे वेब ऍप्लिकेशनचा यूज करत असताना मला ब्राउझर माहित असतात. ह्या ब्राउझरचं काम काय आहे ते एक्झिक्युशन करणं, परंतु त्याच्या आधी मला समजलं पाहिजे की ते काय आहे, सॉफ्टवेअर आहे, ते म्हणजे काय आहे, ते एक ऍप्लिकेशन आहे. नेक्स्ट वेब सर्व्हर काय असतो. आपण ब्राउझर पाहिला, ब्राउझर इट इज अ क्लायंट साइट, बरोबर. वेब सर्व्हर इज अ सर्व्हर साइट. तुमचा जो डेटा असेल किंवा जे काय वेब ऍप्लिकेशन तयार केलं असेल ते सर्व स्टोअर त्या एका सर्व्हरवर असणार. म्हणजे फेसबुकचा डेटा किंवा अमेझॉनचा डेटा जर एका ठिकाणी असेल, फॉरेनरमध्ये असेल, आणि तो डेटा मी पूर्ण ऍक्सेस करतो इकडे बसला, मग त्याला सर्व्हर कुठे अमेरिकेमध्ये. सिंपल आहे. तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरले असतील किंवा ऑनलाईन एक्झाम दिली असेल तर विद्यापीठाचा काय असेल सर्व्हर असतो, सगळा डेटा स्टोअर होतो. म्हणजे एखादा विद्यार्थी सेवेमध्ये फॉर्म भरू शकतो, घरून फॉर्म भरू शकतो, मोबाईलवर फॉर्म भरू शकतो, जिथं असेल तिथून तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. सर्व डेटा कुठे स्टोअर होतो, वेब सर्व्हरला स्टोअर होतो. किंवा त्याचा डेटाबेस किंवा त्याचे वेब पेजेस किंवा त्याचं कलेक्शन ऑफ डेटा कुठं असेल तर त्या सर्व्हरला असतो. आणि तिथूनच काय केला जातो, फेच केला जातो की तुम्हाला कुठं पाहिजे तिथं तुम्ही काय करू शकता, डेटा रिट्रीव्ह करून ओपन करू शकता. दॅट इज कॉल्ड वेब सर्व्हर. परंतु वेब सर्व्हरला रिक्वेस्ट कोण पाठवल तर ब्राउझर. कोणाकडून तर HTTP च्या द्वारे, बरोबर. ब्राउझरवर मी काय केलं, रिक्वेस्ट पाठवलं, इट इज कॉल्ड HTTP रिक्वेस्ट. जोपर्यंत सर्व्हरकडे जात नाही तोपर्यंत त्याला काय म्हणायचं, HTTP रिक्वेस्ट. आणि ही HTTP रिक्वेस्ट ज्यावेळेस वेब सर्व्हरकडे जाईल त्यावेळेस काय करेल, रिस्पॉन्स देईल वेब ब्राउझरला. दॅट इज कॉल्ड HTTP रिस्पॉन्स. लाईट गेली, दरवाजा उघडा. वेब सर्व्हर काम कसं करेल, फर्स्ट ब्राउझरकडून काय घेईल, HTTP रिक्वेस्ट जाईल वेब सर्व्हरकडे जाईल. तो डेटा चेक करेल, डेटाबेसमध्ये ते वेब पेजेस आहे का, असेल तर तो काय करेल, HTTP रिस्पॉन्स देईल. असेल किंवा नसेल दोन्ही प्रकारचे, येस असेल तर येस देईल, नसेल तर नाही देईल. HTTP रिस्पॉन्स आणि HTTP रिक्वेस्ट. आपण आज वेब ऍप्लिकेशन समजून घेत असताना किंवा वेब ऍप्लिकेशन काय असतं ते असं पाहिजे. फक्त अंडरस्टँडिंग करून घेतलं, इंट्रोडक्शन आहे. कारण पुढे जाऊन आपल्याला प्रोग्रामिंग करायचं आहे. ते प्रोग्रामिंग करत असताना एखादं वेब ऍप्लिकेशन कशा प्रकारचं मला करायचं आहे ते आज आपण पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कंटेंट असतात ते आज पाहिजे आपण.
चार कंटेंट पाहिजे. फर्स्ट इंटरनेट पाहिलं आपण. सेकंड आपण HTTP काय असतं ते पाहिलं. थर्ड आपण ब्राउझर पाहिला. चौथा आपण सर्व्हर पाहिला. ह्या चार मेन गोष्टी आपल्याला वेब ऍप्लिकेशन तयार करत असताना माहिती असाव्या. तर तुम्ही आता सर्च करत असताना किंवा आज आपण जे लेक्चर घेतले ते तुम्हाला सर्च करायचंय की इंटरनेट म्हणजे काय असतं, HTTP म्हणजे काय असतं, ब्राउझर म्हणजे काय असतं आणि सर्व्हर म्हणजे काय असतं. ह्याच्या नोट्स काढायच्या. तुम्हाला मी कुठं सेंड करायच्या किंवा कोणत्या ॲपवर तुम्हाला सेंड करायचा तो की डेटा माझ्याकडे येईल तर तुम्हाला ते नंतर सांगितलं जाईल. एवढ्या 2 दिवसात इंटरनेट म्हणजे काय, HTTP म्हणजे काय, ब्राउझर म्हणजे काय, सर्व्हर म्हणजे काय ह्या गोष्टी तुम्ही सर्च करायच्या. त्याचबरोबर वेब ऍप्लिकेशन म्हणजे काय ते सर्च करायचे. त्यानंतर विंडोज ऍप्लिकेशन काय असतं ते सर्च करायचं. देन वेबसाईट म्हणजे काय, व्हॉट इज वेबसाईट ते सर्च करायचं. आणि व्हॉट इज वेब ऍप्लिकेशन ह्या दोघांचा डिफरन्स मी स्टडी करा की वेबसाईट काय असतं, वेब ऍप्लिकेशन जे की आज आपण बरेच पॉईंट आपण कव्हर केले की वेब ऍप्लिकेशन काय असतं, विंडोज ऍप्लिकेशन काय असतं, वेबसाईट म्हणजे काय असतं, वेब ऍप्लिकेशन म्हणजे काय असतं. आणि एक वेब ऍप्लिकेशन तयार करत असताना मला ह्या बेसिक 4 गोष्टी हे माहित असाव्यात. इंटरनेट म्हणजे काय, HTTP म्हणजे काय, ब्राउझर म्हणजे काय आणि सर्व्हर की जे आज आपण घेतला. तुम्हाला याच्यावरच्या नोट्स काढायच्या. तुम्हाला ज्या वेळेस सांगून त्यावेळेस मला सेंड करायच्या. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन टू वेब टेक्निक मध्ये पुढचा भाग आपण घेणार आहोत. परंतु व्हिडिओ पहा, सर्वांनी पाहिल्यानंतर व्यवस्थित स्टडी करा. पुन्हा ह्या गोष्टी होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला नाही का आजचा टॉपिक समजून घेतल्यानंतर पुढचा टॉपिक त्यावर डिपेंड असणार आहे. आता आजचा व्हिडिओ राहिला दुसरा व्हिडिओ पाहिला असं करू नका. काइंडली रिक्वेस्ट. ओके.